आता सध्या लोकांचा मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा शिक्षण घ्यायच्याकडे कल कमी आहे. पण मला असं एकदम प्रामुख्याने मला सांगायचं असं वाटतं की जितकं आपण म्हणजे प्राथमिक शिक्षण असो किंवा माध्यमिक शिक्षण जितकं मातृभाषेमधून घेऊ तितकं ते इतकं प्रॉमिनंटली आणि इम्पॅक्टफुल असतं. आणि नंतर तर काय इंग्लिश काय म्हणजे ऍक्च्युली म्हणजे जे टेक्निकल एज्युकेशन आहे ते इंग्लिशमधूनच आहे. पण मला इतकं सांगायचं आहे की भाषा फक्त मीडियम ऑफ एक्सप्रेशन असत्या, ती तुम्हाला कधीच बॅरियर बनायला नाही पाहिजे. आणि इंग्लिश बद्दलचा जो भडीमार होतोय त्याबद्दल मला इतकंच म्हणायचं आहे की मुलांना मुलांच्या कलेनुसार शिकवण्याचं प्राधान्य द्यायला पाहिजे की रादर दॅन म्हणजे पालकांनी त्यांच्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादायला नाही पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत एकदम भारी गोष्ट मला काय वाटते सर की माझ्या वडील 10वी शिकलेले आहे आणि आई काही शिकलेली नाही. सो ऍक्च्युली 10वी नंतर मला असं होतं की वडील मला म्हणायचे की आता माझ्यापेक्षा तर जास्त तू शिकलेला आहेस, सो तू डिसाईड करायचं. सो मला घरून कधीच प्रेशर आलं नाही. पण मग ते असते की घरून कधी फायद्याचं ठरलं नेहमी मला, कारण डिसिजन मलाच घ्यायचे लागायचे. सो ते एक होतं की सेल्फ डिपेंडंट बनत गेलो की म्हणजे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. आणि एक मला वाटायचं की नेहमी डिसिजन हा मुळात योग्य किंवा अयोग्य नसतो, तो आपण योग्य किंवा अयोग्य ठरवायचा असतो. आपले प्रयत्न किंवा आपल्या वाटचाली कशा असतात त्यानुसार.